स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। अफजल खानापासून पंढरपूर तुळजापूरचे संरक्षण। ठिकाण पंढरपूर। खानाचा पडाव आता पंढरपूर जवळ पडला होता। पंढरपूरचे देवस्थान त्याच्या मुक्कामापासून 50 मैल अंतरावर होते। दिवसेंदिवस खानाच्या छावणीचा आकार वाढत होता। त्याच्या सैन्यात वृद्धी होत होती। आदिलशाही फरमान पाठवून तो वाटेत येणाऱ्या वतनदारांच्या सैन्याला त्याच्या जथ्यात सामील करून घेत होता। सकाळी खानाचे सैन्य भीमा नदी पार करण्यासाठी कूच करणार होते, परंतु खानाच्या मस्तिष्कात काहीतरी क्रूर कल्पना डोकावली असावी, म्हणून त्याने आपल्या काही सरदारांना आणि सल्लागार रशीदला तंबूत बोलावले होते। खानाच्या समक्ष दख्खनचा नकाशा होता। त्याचे सरदार त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते। उद्या आपण कूच केले तर पंढरपूरच्या पुढे निघू, पण आपण असं करणार नाही। आपण आणखी एक दिवस इथंच मुक्काम करू। एक वेळ नकाशावर नजर टाकून खान आपल्या सरदारांना म्हणाला, पर हुजूर, रशीद काहीतरी बोलणार, पण त्याचे वाक्य कापत खान बोलू लागला, मी एक रणनीती आखून बोलत आहे। खबर मिळाली आहे की शिवाजी राजगडावरून साताऱ्याच्या जवळ डोंगर दऱ्यात गेला आहे। तो असं करेल असं वाटलंच होतं मला। तो डरपोक शिवाजी खुल्या मैदानात जंग लढू शकत नाही, पण खरं तर तो खुल्या मैदानात काही सह्याद्रीत सुद्धा आपल्या सैन्यापुढे टिकू शकत नाही। खान काहीसा गर्वाने बोलत होता, पण हुजूर, पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळं सह्याद्रीत आपण जायचं ठरवलं तर आपल्या विशाल सैन्याची चाल धीमी होईल। रशीदने शक्यता वर्तवली, बरोबर, म्हणून आपण त्या शिवाजीला खुल्या मैदानात खेचण्यासाठी एक प्रयत्न करू, त्याला बिळात लपू द्यायचं नाही। इलियास खान, तू पंढरपूरच्या मंदिराला नेस्तनाबूत कर, पूर्णपणे जमीनदोस्त कर, मूर्ती भंग व्हायला हव्यात। खानाने डोळे विस्फारत आदेश दिला। खानाच्या आदेशाने त्याच्या सैन्यात असलेल्या मराठी सरदारांचे चेहरे मात्र उतरले होते। पांडुरंगावर त्यांची निस्सीम भक्ती असली तरी राजकीय डावपेचात ते अडकले होते। खानापुढे ते काही बोलू शकत नव्हते, परंतु त्यांच्यातला एक, ज्याचे खानाजवळ जास्त वजन होते, असा सरदार पांढरे पाटील हा मात्र हिम्मत करून बोलला, हुजूर, पांडुरंगावर समस्त मराठ्यांची अपार श्रद्धा आहे। चांगलंच माहीत आहे, म्हणून तर मी हा डाव खेळत आहे। मराठे तह करण्यासाठी किंवा युद्धासाठी शिवाजीवर दबाव टाकतील, दोन्ही परिस्थितीत फायदा आपलाच आहे सरदार पांढरे। त्या सरदारचे म्हणणे पूर्णपणे उमजून न घेताच खान म्हणाला, पण हुजूर, आपल्या सैन्यात सुद्धा मराठा सैनिक आहेतच। सरदार पांढरे त्याचे म्हणणे मांडण्यासाठी धडपडत होता। सरदार पांढरेच्या वाक्यावर खानाने चमकून पाहिले। मग आदिलशाही सैन्याचा फक्त अल्लाजवळ इमान आहे, मग तो मराठा असो किंवा मुसलमान। जास्त भावनिक होऊ नका पांढरे, हे राजकारण आहे। आपल्या विजयासाठी हे आवश्यकच आहे। सैन्याची तशी समजूत घाला, तसं या मोहिमेत सगळ्यांना अमाप धन मिळणार आहे। आपल्या सैन्यातील मराठ्यांना ते नको आहे का? खान काहीशा कठोर शब्दात कडाडला। पांढऱ्याने इतर सरदारांचा नाईलाज झाला होता। ह्या भयानक आणि तिरस्करणीय रणनीतीचे त्यांना समर्थन करावे लागत होते। खान इतक्यावर थांबला नाही, तो त्याच्या मुलाला म्हणाला, फाजल खान, तू एक तुकडी घेऊन तुळजापूरला जा। जी हुजूर, फाजल खान म्हणाला, तुळजापूर हे भोसलेंच्या श्रद्धेचे स्थान आहे। काय बरोबर ना पांढरे? खानाने सरदार पांढरेकडे कटाक्ष टाकत विचारले। होय, पण हुजूर, तुळजापूर नको। आई भावाने भोसलेंचीच नाही तर बऱ्याच मराठी सरदारांचे कुलदैवत आहे, सरदार पांढरे चाचरत म्हणाला। खानाने पांढरेवर एक कटाक्ष टाकला आणि मोठमोठ्याने हसू लागला। कुलदैवत? फिर तो पहली चोट वही देनी चाहिए। मगर हुजूर, पांढरेचे वाक्य पूर्ण होण्याआधी खान मोठ्याने ओरडला, फाजल खान, उस देवी की मूर्ती बचनी नहीं चाहिए। आधी भोसलेचं कुलदैवत उद्ध्वस्त करा आणि मग नंतर आपण भोसलेंचा कुलदीपक उद्ध्वस्त करू, मोठ्याने हसत खान म्हणाला। खानाच्या हसण्यात सर्वच मुस्लिम सरदारांनी हास्य मिसळले। ते मोठमोठ्याने हसू लागले। काही क्षणातच त्या तंबूतले मराठी सरदार सुद्धा त्यांच्या हास्यात सामील झाले। ते सुद्धा मोकळेपणाने हसू लागले होते। ते कोणत्याही गोष्टीचा विरोध करू शकणार नव्हते। शेवटी खानाच्या नजरेत स्वतःची प्रतिमा मलिन न होऊ द्यायचा निर्णय त्यांनी घेतला होता। इलियास खान आणि फाजल खान, तुम्ही उद्या पहाटेच आपापल्या तुकड्या घेऊन निघा आणि छूट आहे तुम्हाला। मंदिरे तोडून झाल्यावर मुलकातला हवा तितका ऐवज आणि स्त्रिया लुटून घ्या। जा,
सैनिकांना मौत करण्याची मुभा द्या. खान हसत म्हणाला, बाळाजी तुम्ही तत्परतेनं तुळजापूरला निघा. खानाची माणसं उद्या पहाटे निघतील, म्हणजे ते संध्याकाळपर्यंत तुळजापुरात पोहोचतील. त्याआधी तुम्ही पहाटेच वासुदेवाच्या वेशात तुळजापूरच्या पुजाऱ्यांना सूचना द्या की जवळ आलेला खान तुळजापूरच्या देवीला उद्ध्वस्त करायला सैनिक पाठवत आहे. मूर्तीला गाभाऱ्यातून काढून लपवण्यास सांगा. तसेच गावातील लोकांना सुद्धा सूचित करा. प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन उद्भवणाऱ्या प्रसंगाची पूर्वकल्पना द्या. वासुदेवाचं कथन असत्य ठरत नाही असं समजून जनता सावध होईल. नाईक म्हणाले. जी नाईक. नायकांचे वाक्य ऐकून बाळाजी शेकोटीजवळून उठून वेषांतरासाठी गुफेत गेला. नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी आपले गुप्तस्थळ बदलले होते. खानाच्या जथ्यासोबतच ते जंगलातून पुढे सरकले होते. खानाच्या तंबूत जी बैठक पार पडली त्याची खबर नुकतीच एका हेराने नायकांपर्यंत पोहोचवली होती. आई भवानीच्या आणि पांडुरंगाच्या मंदिरावर कुदृष्टी टाकण्याची चांगली शिक्षा मिळेल या खानाला. आनंदराव म्हणाला, ती शिक्षा त्याला मिळणारच. नाईक निश्चयाने म्हणाले आणि काहीतरी विचार करून आनंदरावाकडे वळाले. आनंदराव तुम्हीही निघा. बाळाजीप्रमाणेच तुम्ही वासुदेव बनून पंढरपुरातल्या पुजाऱ्यांना आणि गावकऱ्यांना सूचना द्या. जी नाईक. आनंदरावाने होकार दिला. हिम्मतराव तुम्ही प्रतापगडावर राजापर्यंत खानाच्या या हरकतीची खबर द्या. नाईक आणखी एका हेराला म्हणाले. होय नाईक. हिम्मतराव उठून उभा राहत म्हणाला. बहिर्जी पथकाचे दोन्ही हेर आपापल्या कामगिरीवर निघण्यासाठी वळले. तेव्हा काहीतरी सुचून नायकाने आनंदरावाला हाक दिली. आनंदराव पंढरपुराच्या संरक्षणासाठी गावाच्या बाहेर रानात धनगर मेंढ्या चारत आहेत. ते आपलेच हेर योद्धे आहेत, त्यांना सुद्धा संदेश द्या. नाईक म्हणाले. जी नाईक. नायकांना नमस्कार करून त्या हेराने निरोप घेतला. ठिकाण पंढरपूर. इलियास खानाची तुकडी पंढरपुरात दाखल झाली होती. शेकडो वर्षापासून करत आलेले कार्य पुन्हा एकदा करण्यासाठी ते सज्ज झाले होते. मोहम्मद बिन कासिम, मोहम्मद गजनवी, मोहम्मद घोरी, बाबर यांनी सिंधू पार करून हिंदुस्थान काबीज करण्यासाठी, हिंदूवर आपली जरब बसवण्यासाठी जे अपवित्र कृत्य केले होते त्याचीच आज पुनरावृत्ती होणार होती. परंतु पेटांमध्ये आणि वस्त्यामध्ये सर्वदूर शुकशुकाट झाला होता. एखाद्या ओस पडलेल्या रानासारखे भासत होते पंढरपूर. पेटेतील दुकानांना दुकानदारांनी मोठमोठ्या ताळ्याने बंद केले होते. मध्ये चौकातल्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. रस्ते उजाड झालेले पाहून तेही भेदरले असावेत. इलियास खान आता मंदिराजवळ पोहोचला होता. तो आश्चर्यचकित झाला होता. काहीसा संतापलाही होता. मोठ्याने ओरडत तो आपल्या सहकार्यांना म्हणाला, मंदिरात जाऊन जी मूर्ती दिसेल त्यावर हातोडा चालवा. तिजोरी फोडून धन लुटून आणा. वस्तीवर नजर फिरवत पुन्हा बोलू लागला, मग बघू गावकरी कुठं लपले आहेत ते. इलियास खानाचा हुकूम झाल्यावर ते 60 सैनिक मोठमोठे हातोडे घेऊन मंदिरात प्रवेशले होते. सर्वप्रथम त्यांनी द्वारावर हातोड्याचा प्रहार केला, परंतु त्याचा परिणाम काहीसा उलट झाला. ज्या सैनिकाने द्वारावर हातोडा चालवला होता त्याच्याच डोक्यात दगडाचा एक मोठा तुकडा आदळला होता. तो घायाळ झाला होता. त्यामुळे ईश्वर कोपल्याची शंका काही हिंदू सैनिकात उत्पन्न झाली होती. त्याने इलियास खानाच्या ते निदर्शनास आणून दिले होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करत तो मोठ्याने काढला, उभा पुढं आणि फोडून टाका त्या सर्व मूर्त्या. सैनिक इलियास खानाचा हुकूम पाळत मंदिराच्या गाभाऱ्यात गेले आणि स्तब्ध झाले. इलियास खानाला हाक देऊन सांगू लागले, जनाब, या एक भी भूत नहीं है, काफिर भूतों को यहाँ से ले गए है. हे ऐकून इलियास खान आणखीनच चौताला आणि घोड्यावरून उतरून तो तावातावाने मंदिरात गेला. गाभाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती नसल्याचे त्याने त्याच्या डोळ्याने बघितले होते. डोळे मोठे करत तो ओरडला, कब तक छुपाएंगे ये भूतों को, यह काफिर, चलो सारी बस्ती में आग लगा दो, कुछ सैनिक यही रुको, इस मंदिर को जितना हो सके उतना नेस्तनाबूत कर दो. असे बोलून तो तावातावाने निघाला. त्याच्या मागे काही सैनिक गेले. इलियास खानाने पंढरपुरातील लाकडी वस्त्यांना आग लावली होती. पेठांची नासधूस केली होती. बहिर्जी पथकाने प्रातःकाळीच खानाचे सैन्य येणार असल्याची खबर पसरवल्याने बरेच गावकरी देशमुखाच्या टोलेजंग वाड्यात लपून बसले होते. परंतु पंढरपुरातील समस्त गावकऱ्यांना तिथे आश्रय घेणे शक्य नव्हते. त्यामुळे काही गावकरी घरांच्या बाहेर पडत होते. बाहेर येताच खानाचे सैनिक त्यांची कत्तल करत होते. बायकांच्या अंगावरील सोने ओरबडून काढत होते. तरुण मुलींना हात बांधून घोड्यावर टाकत होते. सर्वदूर एकच हाहाकार माजला होता. स्त्रियांच्या किंचाळ्याने परिसर भयावह झाला होता. एका सैनिकाची नजर 2 लहान मुलांना घेऊन धावणाऱ्या सुंदर स्त्रीवर पडली होती. त्याने घोडा थांबवला आणि तिच्या गळ्यावर तलवार धरली.
तिची लेकरे तिला बिलगून रडू लागली। त्या सैनिकाने बाळांना तिच्यापासून दूर ढकलले, तशी ती बाळे फरफडत जमिनीवर पडली। ती स्त्री गयावया करत रडू लागली। सैनिक खेकासला, बच्चों की जान प्यारी हो गई तो चुपचाप मेरे साथ चल। त्याने तिच्या साडीच्या पदराने तिचे हात बांधले, स्वतःच्या हाताने उचलून तिला घोड्यावर टाकले। ती स्त्री तिच्या लेकरांकडे बघून आर्त रडत होती। तिचे लेकरे घोड्यामागे धावत होती, परंतु क्षणात घोडा बराच लांब निघून गेला होता। आता तिच्या लेकरांना तिच्या पतीने अडवले। तो त्यांच्या घराला लागलेली आग विझवण्यात गुंतला असताना नेत्याने त्याच्यापुढे आणखी मोठे संकट उभे केले होते। त्याची पत्नी त्याच्यापासून नेहमीसाठी दूर गेली होती। तो लेकरांना छातीशी कवटाळत धावणाऱ्या घोड्याकडे पाहत आक्रोश करत रडत होता। तेव्हा त्याच्या पत्नीला घेऊन गेलेला तो सैनिक काही अंतर पुढे आल्यावर अचानक मोठ्याने आर्त किंचाळला। नकळत त्याच्या हातून घोड्याचा लगाम खेचला गेला होता। क्षणात तो घोड्यावरून खाली कोसळला आणि जमिनीवर उपडा पडला। त्याच्या पाठीत कोयता घुसला होता। त्या माणसाच्या पत्नीने घोड्यावर बसूनच वळून पाहिले। तिला एक स्त्री दिसली, तिच्या हातात आणखी एक कोयता होता। त्या स्त्रीला तिने काही दिवसापासून गावाबाहेरच्या रानात मेंढ्या चारताना पाहिले होते। होय, ती तीच धनगर स्त्री होती। त्या धनगर स्त्रीने तिचे वाचवल्यामुळे मोठा श्वास तिच्या ओठावर विचारले, काही करून पण खबर मिळवणं आवश्यक आहे। नायकाचा निरोप आहे। दुसऱ्या एका सैनिकाने खाली पडलेल्या सैनिकाला पाहिले आणि तो चवतावून त्या शस्त्रसज्ज स्त्रीच्या अंगावर धावून गेला होता। ती शस्त्रसज्ज स्त्री धनगर स्त्री म्हणजेच कावेरी होती। तीही मोठ्याने हुंकार भरत त्या सैनिकाच्या दिशेने धावू लागली होती। तिने बाजूला असलेल्या मोठ्या ओंडक्याच्या साहाय्याने हवेत उडी घेतली। हर हर महादेव असा उद्घोष करत हवेतून खाली येत त्या सैनिकाच्या कपाळात तिने कोयता अडकवला होता। तो सैनिक तसाच रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला होता। मग कावेरीने तत्परतेने त्या सैनिकाची तलवार उचलली आणि समोरून धावून येणाऱ्या दोन सैनिकांचा एकटी सामना करू लागली होती। एका घराच्या आडून आणखी एका आदिलशाही सैनिकाचा मुर्दा पडला होता। बहिर्जी पथकाचा आणखी एक योद्धा बाहेर आला होता। पंढरपुरात वेगवेगळ्या ठिकाणी बहिर्जी पथकाचे 16 योद्धे लढत होते। ते विजापुरी सैनिकांपासून जनतेचे रक्षण करत होते। त्यांचा पेहराव गावकऱ्यांचाच होता, त्यामुळे गावकऱ्यांनी हल्ला केल्याचे भासून आदिलशाही सैनिक धावत सुटले होते। त्या दोन सैनिकांनी अजूनही कावेरीला घेरले होते। कावेरीच्या डाव्या हाताला एका सैनिकाच्या तलवारीने स्पर्श केला होता, त्यातून गळागळा रक्त वाहत होते। तरीही कावेरी त्या सैनिकाशी 2 हात करत होती। तिने समोरच्या सैनिकावर तलवार ताणून धरली होती आणि ती दुसऱ्या सैनिकाला चोरट्या नजरेने पाहत होती, परंतु समोरचा सैनिक तिला फूल देत होता। त्यामुळे क्षणभर तिची मागच्या सैनिकावरची नजर हटली आणि त्याचा फायदा घेत मागच्या सैनिकाने तिच्यावर मागून तलवार उगारली, परंतु ती तलवार यावेळी कावेरीच्या शरीराला स्पर्श करू शकली नाही। तो सैनिक अचानक जमिनीवर कोसळला। त्याच्या मागे बहिर्जी पथकाचा एक योद्धा होता। त्याने त्या सैनिकाच्या मानेत खंजीर खुपसले होते। तो सैनिक पडल्याचे पाहून कावेरी दुसऱ्या सैनिकावर तुटून पडली होती। तिने त्या सैनिकाच्या तलवारीवर 2 वेळा प्रहार केले आणि तिसरा प्रहार करताना चकवा देत तिने त्या सैनिकाच्या पोटावर तलवार आडवी चालवली। त्या सैनिकाच्या पोटातून रक्त सांडू लागले। डोळे विस्फारत तो जमिनीवर पडला। ज्या हातात तलवार होती त्या हाताच्या मनगटाने कावेरीने डोळ्यांसमोर आलेले केस बाजूला ढकलले आणि वळून पाहिले। समोर असलेल्या बहिर्जी पथकाच्या योद्ध्याला बघून म्हणाले, धन्यवाद महादवांना, धन्यवाद। अगं, आपली रणनीती मोडलीस तू। आपलं काय ठरलं होतं लक्षात नाही का? आपण सगळे हाकेच्या अंतरावर राहून विजापुरी सैनिकांना घेरणार होतो, पण तुझी तू एकटी गावाच्या खालच्या बाजूला आलीस। आधीच आपली संख्या कमी, तुला काही झालं असतं तर? तळमळीने माधवांना बोलत होते। माधवांना हेराच्या या तुकडीतले सगळ्यात वयस्कर हेर होते। त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याने दक्षिणेत कान्होजी जयदेंसाठी हेर म्हणून कार्य केले होते। चला, गेलेत वाटतं विजापूर सैनिक शेपूट घालून। कावेरीने हातातील तलवार त्या मृत सैनिकाच्या पार्थिवावर फेकली। कावेरी, मी काहीतरी बोलतो आहे, वैतागत माधवांना म्हणाले, परंतु कावेरी त्यांचे काही न ऐकता पुढे चालू लागली। माधवांना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वैतागत पाहत तिथेच उभे राहिले। तोपर्यंत तिथे बहिर्जी पथकाचे सगळे योद्धे येऊन पोहोचले होते। या मोहिमेत त्याने त्यांचा एकही साथीदार गमावला नव्हता। अण्णांना वैतागलेले पाहून एका हेराने विचारले, काय झालं अण्णा? पुन्हा बिनसलं का कावेरी सोबत? मग काय, लहान असो का थोर, कोणाचंच जराही ऐकत नाही ती, अण्णा काहीसे रागातच म्हणाले। अण्णांच्या वाक्याने तो हेर हसत म्हणाला, बहिर्जी पथकातला तिचा इतिहास विचारा नायकांना, ते एकट्यानं मोहीम फत्ते करणारी योद्धा आहे।
होय माहीत आहे तिची ताकद, पण मुलीसारखी आहे माझ्या, म्हणून काळजी वाटते तिची. आपला राग उतरवत अण्णा म्हणाले. कावेरी त्या स्त्रीजवळ गेली होती. तिचे हात मोकळे करून तिला धीर देत होते. त्या स्त्रीने कावेरीला घट्ट मिठी मारली होती. ताई, तुम्ही आलात म्हणून मी वाचले, नाहीतर त्या सैनिकाने माझ्यासोबत काय काय केले असतं कुणास ठाऊक. माझी 2 लहान बाळं आहेत, ती पोरकी झाली असती. रडत ती स्त्री म्हणाली, मी तुझी वेदना समजू शकते. मी सुद्धा या प्रसंगातून गेले आहे. पण लक्षात ठेव, यानंतर कधी असा प्रसंग आला तर घाबरू नकोस. मृत्यूला सामोरं जाऊन लढ. आणखी एका स्त्रीचे अब्रू वाचव. स्त्री दुर्बल नाही. जसं कुणाला जन्म देण्याची ताकद तिच्यात आहे, तसंच कुणाला संपवण्याची ताकदही तिच्यात आहे. कावेरीचे प्रेरणा देणारे शब्द ऐकून ती स्त्री भारावून गेली होती. तिने आपले उघडणारे अश्रू पुसले. इतक्यात तिच्या लहान बाळाचे तिला हाक ऐकू आले. तिचा पती दोन्ही बाळांना कडेवर घेऊन उभा होता. ती धावत त्यांच्याकडे गेली. दोन्ही बाळे रडतच तिला बेलगली होती. माय लेकरांची ती भेट पाहून कावेरीचा कंठ जड झाला होता. डोळ्यात मात्र अश्रू नव्हते. तिने तिच्या भावनावर चांगलाच लगाम लावून ठेवला होता. अजून काही वेळ तो प्रसंग ती पाहत राहिली, तर मात्र तो लगाम सुटेल या विचाराने तिने खोल श्वास घेऊन मान वळवली. आपल्या साथीदारांना मानानेच निघण्याचा इशारा करत ती चालू लागली. गावकरी आता वस्तीची आग विझवण्यासाठी धावपळ करत होते आणि त्यांच्या नकळत त्यांची रक्षा करणारे बहिर्जी पथकाचे हेर मात्र वस्तीतून रानात आपल्या मेंढरांजवळ जात होते. त्याने केलेल्या इतक्या मोठ्या पराक्रमाचे श्रेय घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करू शकला नव्हता. गुप्तता हाच त्यांचा सन्मान होता, तो त्याने प्राप्त केला होता. दुसऱ्या दिवशी खाण्याच्या दोन्ही तुकड्या छावण्यात परतल्या होत्या. जे कृत्य त्यांनी पंढरपुरात केले होते तेच कृत्य तुळजापुरातही केले होते. दोन्ही मंदिरांची त्यांनी तोडफोड केली होती, परंतु मूर्ती मात्र फोडू शकले नव्हते. बहिर्जी पथकाच्या योद्ध्यांनी पुन्हा आपल्या कर्तृत्वाला आणि राजांच्या विश्वासाला सार्थ ठरवत राजांच्या कुलदेवीला भंग होऊ दिले नव्हते. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला आदिलशाही सैनिकांचा स्पर्श होऊ दिला नव्हता. खान त्याच्या सैनिकावर कमालीचा असंतुष्ट होता. त्याला मंदिरासकट मूर्ती तोडून शिवाजी राजांना आक्रमक पवित्र घेण्यास भाग पाडायचे होते. राजे मात्र शांत होते. ते योग्य रणनीतीचे तंतोतंत पालन करत आपल्या कुशाग्र बुद्धीची प्रचिती देत होते. आणखी 8 दिवस पंढरपुरात काढल्यावर राजे प्रतापगडावरून हलत नाहीत हे पाहून खानाने सल्लागार रशीदला सांगितले, अब हमें अपना काफिला वाई और मोड़ना चाहिए. वो डरपोक शिवाजी खुले मैदान में युद्ध नहीं कर सकता, लेकिन हुजूर ये हमारे लिए नुकसानमंद साबित होगा. चिंताग्रस्त नजरेने पाहत रशीद म्हणाला, नहीं, ऐसा बिल्कुल भी नहीं होगा. अफजल खान हूं मैं, अफजल खान. शिवाजी के बाप से टक्कर लेने की ताकत रखता हूँ. ये शिवाजी तो आज भी मेरे सामने बच्चा है. हम उसे यूं ही मात दे देंगे. खानाने आपल्या आसनावर गर्वाने मूठ आपटली आणि पुन्हा बोलू लागला, शिवाजी को लिए बिना ये अफजल खान लौटकर विजयपुर कभी नहीं जाएगा. या तो उसे जंजीरों में बांध के या फिर उसका सिर कलम करके मैं बादशाह के पैरों के सामने पेश करूंगा. रशीद, वाई में हमारा पैगाम भेज दो. वाईच्या किल्ल्यावर 3 वर्ष पुरेल इतका भंडार गोळा करून ठेवण्यास सांगा. सैन्याला कसलीच कमतरता भासायला नको. आणि अजून एक, माझा बहादूर योद्धा सय्यद बंडाला आणि चतुर चाणक्य कृष्णाजी भास्करला वाईवरून बोलवून घ्या. त्या दोघांची महत्वाची सल्ला मसलत करायची आहे. क्रूर हास्य करत खानाने दाढीच्या टोकावरून मनगट फिरवले. शेवटी त्यानं राजांना हवं त्याच दिशेला पाऊल टाकलं. विश्वासराव म्हणाला, आज सकाळीच खानाचा जथ्था मलवडीकडे सरकला. तेव्हा इस्माईल खानाच्या मदतीने विश्वासराव जथ्यातून बाहेर पडला होता. आता खानाच्या सैन्यात बहिर्जी पथकाने आपले बस्तान व्यवस्थितरित्या बसवले होते. छावण्यांचे आणि तंबूचे दावरक्षक बहिर्जी पथकाचे हेर असल्यामुळे हेरांना जथ्यातून बाहेर पडणे आणि जथ्यात प्रवेश करणे सुलभ झाले होते. विश्वासरावाचे बोलणे ऐकल्यावर नायकाने चौपाईवरच बसल्या बसल्या एका पायावर दुसरा पाय टाकला आणि म्हणाले, म्हणजे तो वाईला जाण्यास तयार झाला तर? होय नाईक, विश्वासराव म्हणाले, म्हणजे आता त्याच्या मार्गाचा अचूक अंदाज आपण बांधू शकतो. मलवडी माहुली मार्गे तो वाईला पोहोचेल. नायकाने एक डोळा किंचित बारीक करत म्हटले आणि समोर पेटेल्या शेकोटीच्या हलक्या ज्वाळेवर पाऊल धरून शेकले. त्यामुळे दिवसभर चालल्याने पावलाच्या आखडलेल्या शिरांना ऊब मिळाली होती. खरे तर हिंदुस्थानात आता पावसाळा तोंडावर आला होता. वातावरणात गारवा नसल्याने हेरांना शेकोट्यांची गरज नव्हती. परंतु नाईक आणि त्यांचे साथीदार मेंढपाळ म्हणून एका शेतात वास्तव्यास थांबले होते. हिंस्र शिवापदापासून
मेंढ्याचे संरक्षण होण्यासाठी त्याने शेकोटी प्रज्वलित केली होती. त्याभोवती काही पुरुष बसले होते. समोरील चौपाईवर नाईक बसले होते. पथकातील स्त्रिया उभ्या होत्या. कावेरी आणि माधव अण्णा सुद्धा याच तांड्यासोबत होते. जवळजवळ 10 सदस्यांचा हा तांडा होता. आणखी 10 हेर मेंढपाळ बनून काही मैलावर थांबले होते. ते आता जंगलात लपून न राहता खानाच्या छावणीपासून सुनियोजित अंतरावर मेंढपाळ म्हणून थांबू लागले होते. ही योग्य रणनीती होती. छावणीतील हेर बाजार बुणग्यांच्या रूपात मेंढपाळांच्या वेशातील हेरांना भेटून खबरांची देवाणघेवाण करत असत. खानाच्या अधिकाऱ्यांना गाफील ठेवण्यासाठी बाजार बुणगे मेंढपाळकडून दूध तूप घेऊन छावणीत परतत असत. हाच मार्ग असेल, कारण एवढा मार्ग जत्ता घेऊन जायला हाच मार्ग सुकर आहे, विश्वासरावाने सांगितले. होय, नायकाने होकारात्मक मान हलवली. पण मी फक्त इतकंच सांगण्यासाठी आलो नाही. ही खबर मी एखाद्या जासुदा करवी सुद्धा सांगितली असती. विश्वासरावाचे वाक्य ऐकून सगळ्यांनी एकदम माना वळवल्या. खानाने आता कोणता क्रूर डाव आखला असावा या विचाराने सगळ्यांनाच घेरले होते. बोला विश्वासराव, काय आहे खानाचं नियोजन? नायकाने विचारले. नाईक, तशी नवी रणनीती अजून त्यानं हे आखली नसावी. ती टाकण्यासाठी त्यानं कृष्णाची कुलकर्णीला बोलावलं असावं. पण ही वार्ता सुद्धा गंभीर नाही. आता नायकाचे डोळे त्रासिकपणे बारीक झाले होते. ते गंभीर आवाजात विश्वासरावाला म्हणाले, मग जी गंभीर वार्ता आहे ती तत्परतेनं सांगा. नाईक, खानाचे काही हेर राजावर लक्ष ठेवून आहेत. गेल्या काही दिवसापासून मी त्यांच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवून आहे, विश्वासरावाने सांगितले. उत्तम, नायकाने प्रशंसा केली. खानाच्या त्या हेराकडं खानाच्या शिक्क्याचा एक परवाना आहे. तो द्वाररक्षकांना दाखवून ते केव्हाही छावणीत येतात. थेट खानाला एकांतात भेटतात आणि निघून जातात. ही पारंपरिक चालत आलेली हेरगिरीची पद्धत होती. बहिर्जी पथकाने हीच मोडीत काढली होती. बहिर्जी पथकाच्या हेरांची ओळख फक्त राजांनाच माहीत असल्याने शत्रूच्या हेरांनाही कळू शकत नव्हते की राजांचे हेर नेमके कोण आहेत. त्यासाठीच बहिर्जी पथकाचे हेर राजांना भेटायला जाताना कुठला परवाना न दाखवता एखादे सोंग वटवून जात असत. तुम्ही त्यांची ओळख लक्षात ठेवली आहे का? नायकाने शांतपणे विचारले. होय, 6 माणसं आहेत ती. सगळ्यांचे चेहरे पेहराव, चेहऱ्यावरील बारीक सारीक खुणा तंतोतंत लक्षात आहेत. मग तुम्हाला लवकरच शिरवळला जायला हवं. विश्वनाथजी तुमच्या वर्णनानुसार त्या हेराचे चित्र रेखाटतील. त्यामुळं आपल्याला त्या हेरावर लक्ष ठेवणं सोयीस्कर होईल. जी नाईक. हो नाईक, त्याच विश्वनाथ बद्दल बोलत होते. जो शिवबा राजांचा बालपणीचा सवंगडी आणि एक उत्तम चित्रकार होता. त्याला सुद्धा बहिर्जी पथकात महत्वाचे स्थान होते. एक प्रकारे तोही हेर पथकाचा अधिकारीच होता. शिरवाच्या जंगलात असलेल्या गुप्तस्थळी गुफेत विश्वनाथजी हेराने केलेल्या वर्णनानुसार किल्ल्याचे नकाशे रेखाटत असे. त्यामुळे राजांना मोहिमेसाठी योग्य मार्गदर्शन होत असे. आता खान स्वराज्याच्या जवळ पोहोचत होता. त्याचे डॉपेच राजापर्यंत पोहोचण्यासोबतच त्याच्या हेरांचा बंदोबस्त करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे होते.